ममतेचा गंध आज ह्या उरात जाईल जरी कुठवरही वंदनीय तिचे पाय माझी माय माझी माय माझी माय माझी गुरु हा केलाची पाहिजे अशी परमार्थाची शिकवण आहे. संगीतालाही हाच न्याय लागू पडतो. गुरूंच्या सहवासात राहिलं पाहिजे, प्रणिपात त्यांना केला पाहिजे, सेवा गुरुची केली पाहिजे. तेव्हा कुठे स्वर ओळखता येतो, थोडं थोडं संगीत कळू लागतं. असा संगीताचा महिमा सांगणारी मयुरेश माडगावकरची माय पुष्पा माडगावकर माझी संगीतमय आदरणीय माय. ती बघायला गेलं तर माझी आई आणि त्याच्यानंतर माझी गुरु. तर तिला मी काय गुरुदक्षिणा देणार असं आईच आहे ती माझी. तर मी काय गुरुदक्षिणा देणार. अनिल हर्डेकरांचा आईवर एक कार्यक्रम असतो ज्याच्यात तिला बोलवलं गेलं आणि सगळ्या आयांना मानवंदना असं एक देण्यात आलं. तर ही माझ्याकडनं गुरुदक्षिणा किंवा हा माझी माय हा कार्यक्रम हा एक प्रकारचा माझ्याकडनं आईसाठी एक गुरुदक्षिणा आहे असं मी म्हणतो. तू संगीत विशारद केलंस, मग त्या संगीत विशारदाचा करिअरमध्ये कसा फायदा झाला आपण तू लोकांचा? संगीत विशारद झाल्यानंतर जवळजवळ 10 वर्ष म्हणजे आम्ही क्लास चालू केला नव्हता. 87 साली मी क्लास चालू केला. संगीताचा पण क्लास कसा काय ह्याच सोसायटीमधल्या लोकांनी माझा चालू केला. कारण कोजागरी किंवा होळी बिळी याच्यासाठी प्रोग्राम व्हायचे सोसायटीमध्ये. तर माझे मिस्टर सुनील माडगावकर गुरुवारचं भजन करायचे. लोक बाहेरनं ऐकत असतील पण आम्हाला, कारण आम्ही नवीन होतो त्यामुळे आम्हाला काहीच माहीत नव्हतं. पण लोकांनी येऊन आम्हाला विचारलं की कोजागरी पौर्णिमेचा उत्सव असतो तर तुम्ही वरती गाल का. तर आम्ही लगेच होकार दिला. त्यांनी साथीदार आणले आणि आम्ही तो प्रोग्राम केला. प्रोग्राम केल्यानंतर मग लोक म्हणाले की चला तुम्ही पण क्लास का नाही चालू करत, आम्ही आमची मुलं पाठवतो. आणि तेव्हापासून खरा तो क्लास चालू झाला. आई, मगाशी तू म्हणालीस की या बिल्डिंगमधल्या लोकांनी कोजागिरीला तुम्ही सादर केलेलं गाणं ते ऐकून इकडे क्लास चालू केले. तर ते गाणं कोणतं होतं, तू ते सादर कर. नाटक पाणीग्रहण आणि गायिका बकुळ पंडित त्यांच्या धुनचं आहे. उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा, मम हृदयी दरिया उसळला प्रीतीचा, उगवला चंद्र पुनवेचा, उगवला चंद्र पुनवेचा. दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा कशा खुलल्या, दाही दिशा खुलल्या,
वनी वनी कुमुदिनी फुलल्या, वनी वनी कुमुदिनी फुलल्या, नववधू अधीर मनी जाहल्या, नववधू अधीर मनी जाहल्या, प्रणय रस हा चहूकडे वितळला, स्वर्गीचा उगवला, चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा उगवला, चंद्र पुनवेचा, चंद्र पुनवेचा. आता खरं सांगायचं झालं तर तुमचा जो काय सपोर्ट होता आम्हाला, म्हणजे अगदी शाळेपासून म्हणायचं झालं तर आम्ही शाळेत जायचो, मी आणि माझा भाऊ शशांक, तो माझ्याहून 4 वर्षांनी मोठा आहे, आणि आम्ही शाळेत जायचो. पण आई क्लास मॅनेज करून आम्हाला शाळेत घ्यायला यायची म्हणा, सोडायला यायची म्हणा. असं कधीच नाही आलं की आई लेट आली आहे किंवा असं काही कधीच घडलं नाही. म्हणजे मला एक प्रसंग आठवतो की 94 साली आपल्या इथे जे काय रायट्स घडलेले, 92 साली, आणि तेव्हा अचानक एक दिवस आई असं म्हणाली की नागपूरला मला जायचं आहे, काही लग्नासाठी जायचं आहे असं आई म्हणाली. आणि मी खूप घाबरून गेलो आणि घाबरलो आणि घरी आलो आणि रडायला लागलो. आणि आईला म्हटलं की तू काही कर पण तू नागपूरला जायचं नाही आहेस. आणि झालं असं की माझी सख्खी मावशी, तिच्या मुलीचं लग्न, आणि असं होतं की आई तिथे न जाणं हे पॉसिबल नव्हतंच. पण तरी मला मग आईने समजवलं. मग आमच्या बिल्डिंगमधल्या काही लोकांनी त्यांनी सांगितलं मला, त्यांनी समजवलं, आणि मग मी त्यांच्याकडे राहिलो, माझ्या काकांकडे राहिलो. आणि पण तेव्हा जे एक समजवणं होतं आईचं की कसं तिथे जाणं गरजेचं आहे, आणि मग मला ते कळलं. आणि मग आई तिथे नागपूरला गेली. त्याच्यानंतर प्रत्येक वेळी एक संगीतात, म्हणजे माझं म्हणणं आहे की सपोर्ट, म्हणजे आईने मला असं कधीच नाही सांगितलं की तू संगीतात काही करू नकोस किंवा ही गोष्ट कधीच घडली नाही. म्हणजे तू शिक असं तिने मला सांगितलं की म्हणजे नापास व्हायचं नाही, ॲव्हरेज मार्क मिळवून तू शिक, पण शिकणं महत्त्वाचं आहे. TY कम्प्लीट कर आणि तुला हवं ते कर. म्हणजे तिने असं नाही अडवलं मला कधीच की 11वीत तू करू नकोस किंवा 12वीत करू नकोस, 10वीचं वर्ष आहे, असं एकही वर्ष झालं नाही. मी 8वीपासून साधारण तिच्याकडे क्लासिकल शिकायला लागलो. पण दरवर्षी ते असं व्हायचं की तू शिक, तुला काय हवं ते कर, नापास व्हायचं नाही, एवढंच आम्हाला तिने सांगितलेलं. आणि तेच संस्कार महत्त्वाचे. म्हणजे आत्ता जे होत आहे की 96% मिळवा, 98% मिळवा, हे जे एक प्रेशर असतं, असं प्रेशर आम्हाला अजिबात नव्हतं. आणि ते केवळ आईमुळे. मला पण नाही, माझ्या भावालाही नाही. म्हणजे सांगायचं झालं तर माझा भाऊ नाटकात काहीतरी करेल असं वाटायचं आणि मी काहीतरी असंच नॉर्मल शिकेन असं वाटवतं. पण आईमुळे मी कम्प्लिटली संगीताकडे गेलो, तिथे वळलो आणि ते केलं. त्याच्यानंतरही मला आठवतं मी 12वी झालो, TY झालो. TY नंतर मी 1-2 वर्ष कॉल सेंटरचा जॉब केला. पण तेव्हाही तिला ते बघवायचं नाही की मी 18 तास जॉब करायचो, घरी यायचो, माझ्या आवाजावर परिणाम व्हायचा, मग मी गाऊ शकायचो नाही, हे तिला खूप त्रास व्हायचा. मग फायनली आम्ही सगळ्यांनी बसून असा निर्णय घेतला. ती मला म्हणाली की तू हे सोडून टाक आणि तुला संगीतात करिअर करायचं, आमचा पूर्ण सपोर्ट आहे, आणि तू जे करशील ते तुला कितीही वेळ लागून दे. मला असं पण त्याच्यानंतर तिने सोडल्यावर आत्ता कधी होणार तुझं करिअर असा मला प्रश्न तिने आजतागायत विचारलेला नाही आहे. आणि माझ्या मते हेच खूप महत्त्वाचं आहे की आईकडनं असा सपोर्ट मिळणं, किंवा जिथे एक स्ट्रगल करतोय आणि आज मी कुठे गेलो आणि माझं गाणं ऐकवलं आणि जर ते सिलेक्ट नाही झालं किंवा कोणाला आवडलं नाही तर घरी थोडा मी अपसेट होऊन आलो, तर पहिली ती असायची की सांगायची की अपसेट होऊ नको, हे असंच होत राहणार, आज नाही सिलेक्ट झालं तर उद्या सिलेक्ट होईल, पण होईल. तर हे जास्ती महत्त्वाचं आहे जे आईकडनं मला मिळालं. एकच दैव एकच मात्र एकच